नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. जय जय रामकृष्ण हरी. शेडोळ येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे भक्तिमय आयोजन. महादेव मंदिर शेडोळ येथे वर्ष 13वे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडत आहे. माघ कृष्ण 8 मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी प्रारंभ झालेला हा सप्ताह माघ कृष्ण 14 सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सांगता होणार आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या कृपा आशीर्वादाने आयोजित या सप्ताहात अखंड हरिनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन व कीर्तन सेवा यांचा अखंड निनाद मंदिर परिसरात घुमत आहे. संसारातील ताणतणावातून मुक्ती मिळावी, समाजात शांती, समाधान व सद्भावना नांदावी आणि संत वाङ्मयाचा प्रसार व्हावा या उदात्त हेतूने या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मांजराव पूर्ववाहिनी, पवित्र नदी परिसर, जाजवेल, हनुमान, विठ्ठल रुक्मिणी व ग्रामदैवत महादेव मंदिर या पावनस्थळी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. पहाटेच्या काकडापासून ते रात्रीच्या संगीत हरिपाठापर्यंत भाविकांची मोठी उपस्थिती लाभत आहे. दैनंदिन कार्यक्रम: पहाटे 4 ते 6 काकडा, सकाळी 7 ते 9 ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 9 ते 12 गाथा भजन, दुपारी 12 ते 2 महाप्रसाद, दुपारी 2 ते 3 हरिभजन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, सायंकाळी 6 ते 7 भोजन व विश्रांती, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन, रात्री 11 ते पहाटे 4 संगीत हरिपाठ, व्यासपीठ सेवा, हरिभक्त पारायण श्री निराकार महाराज शेडोळ, कीर्तन सेवा दिनांक 10/2/2026 रोजी हरिभक्त पारायण सुधीर महाराज होळीकर, दिनांक 11/2/2026 हरिभक्त पारायण कुलदीप महाराज शिऊरकर, दिनांक 12/2/2026 हरिभक्त पारायण गोरोबा जडगे महाराज आलमला, दिनांक 13/2/2026 हरिभक्त पारायण संजय महाराज अणसरवाडा, दिनांक 14/2/2026 हरिभक्त पारायण श्रीनिवास महाराज शेडोळ, दिनांक 15/2/2026 हरिभक्त पारायण भागवत पाचंगे महाराज कासार बालकुंदा, दिनांक 16/2/2026 काल्याची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण निलेश महाराज किल्लारीकर. या सप्ताहादरम्यान समस्त गावकरी मंडळी, भजनी मंडळ शेडोळ तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेत आहेत. मंदिर परिसरात भक्तिमय, समाधानकारक व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून सप्ताहाच्या सांगतेस मोठी भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. आयोजक समितीच्या वतीनं सर्व भाविकांनी या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. जय जय रामकृष्ण हरी. तुम्ही बी मन तुम्ही मानले नाही त्या कीर्तनामध्ये सगळ्यांनी म्हणाले, सगळ्यांनी काम. एकदा माणसाचं शरीरावरला ताबा गेला, किती जरी ज्ञान सांगितलं तरी काही किंमत नाही. एवढंच कशाला तुम्हाला सांगतो ऐका, जे माणसं पूजेला बसलेले असतील त्यांच्या पायात मुंग्या याव्या. आता इथे बसलेल्यापैकी 10 जणांच्या पायात मुंग्या आलेत, मला कळ झालेत. इकडंच बसले तर पण कोण आहे त्यांनी सांगणार गेलेत.
त्यांच्या 10 जणांच्या पायात मुंगे आलेत पाटील साहेब, पण त्यांचं लक्ष कीर्तन. ज्याला ज्याला देवाला हात दिले त्यांनी वरी करा, माईच्या नीचा हात वरी करा म्हणून सांगावं लागते. आणि ते एक आता नवीनच निघाले बघा ऑनलाईन फिटनेस क्लब, वरी घ्या. एक एक घंटा करत बसाले घरी, पण इथं वरी हात करा म्हणले की लगेच हात दुखतात सगळ्यांच्या वरी हात. जगाचा मालक अवतरित झालेला आहे आणि अवतरित होऊन कानामध्ये सांगितलं, काय करीत ठेवू नको, मला नंदाच्या घराला घेऊन जा. सांगायचा अर्थ, कस्तुरी तिलक ललाट पटले, वक्षस्थले कौस्तुभम. लग्न लागलं महाराज, सगळे लोक. आता मला एक सांगू, लग्नामध्ये नवरदेव आणि नवरी कुठं करणार, पण त्यांच्या सोबत राहणाऱ्याच लय उड्या मारत असते. तसं बी आपलं नाम विनमुख सरपाचे ते दीड. जय श्रीराम. बोला जय जय